विष्णू अप्पा हरिहर यांचं कार्य खूप चांगलं आहे. ते विविध कामं करून आणतात. 2007 पासून ते नगरसेवक आहेत. जसं की रक्तदान शिबिर झालं, आयुष्मान भारत कार्ड, अनेक जे काही कार्ड आहेत सरकारी योजना त्यांनी कार्ड बनवून घेतलेत. मोफत मोतीबिंदू शिबिर त्यांनी राबवलेत. रस्त्यांची कामं केली आहेत. काही अडचण असेल तर ते अडचणीला धावून येतात. आम्हाला खूप आवडेल त्यांना पुन्हा नगरसेवक होताना बघून. ही त्यांची 4थी वेळ असेल. त्यांना आमच्याकडून मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांसोबत त्यांचा स्वभाव चांगला आहे. मी तेच आवाहन करेन, विष्णू अप्पा हरिहर यांना परत पुन्हा एकदा नगरसेवक बनवावं, हेच सगळ्यांना आवाहन करेन. हॅलो, माझं नाव हरिभाई लक्ष्मणदास गुजराती, गंजपेठ 230 राहतो मी, गोकुळ निवास बिल्डिंगमध्ये. अप्पा हरिहर गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून इथले नगरसेवक आहेत. त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी इथले ड्रेनेज लाईनचं काम, रस्त्याची सुविधा, नळाचं काम, इतर गोष्टी आणि कुठलंही आमच्यावर कुठलंही त्रासदायक काम स्वतःहून अप्पा मग स्वतः लक्ष घालतात आणि ते करून घेतात. सर्वसाधारण त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाचं आम्हाला इतका आनंद आहे की त्यांनी आता करोनामध्ये बी भरपूर त्रास झाला होता. लोकांना सहकार्य केलं. प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला सहाय्य केलं. तुम्ही माल विका, आम्हाला दुकान आहे तुमचं खाली होतं, चालू ठेवा, प्रत्येक नागरिकाला माल मिळू द्या. त्यांना कुठलं कमी पडता कामा नये. त्यांच्या आहे त्या ह्याच्यातील हिशोबानेच पैसे घ्या, आम्हाला सर्व सांगायचे येऊन दे. आणि आत्ताही त्यांचं सर्वसाधारण लक्ष आहे की अरे बाबा कुठं काय लाईट बंद पडली का, कुठं ड्रेनेजचं काय थांबले काम, आम्हाला येऊन स्वतः सांगतात की अरे करून घ्यायला सांगा, काय असेल मला फोन कर. आणि कधी रात्रीतनं फोन अपराधी जरी माझ्या मिठाच्या गाड्या आल्या तरी मला सतत म्हणतात अरे कुठली त्रास दिला का तुला, तुझी गाडी खाली कर, तू काळजी करू नको, आम्ही आहे इथं. किंवा माणसं एवढी काम करतात, तू कामगाराला काम लावतो, एवढे माणसाला काम देतो, हे फार मोठं काम आहे. तुझं आज एवढं चांगलं काम असताना तू माणसाला काम करायला लावत जा. येणाऱ्या महानगरपालिकेत त्यांना सर्व ही उमेदवारी द्यावी. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आमच्या घरातली जवळ 15 माणसं आम्ही पाठीशी आहोत. आत्तापर्यंत त्यांचं भरपूर आम्हाला सहकार्य आहे. आणि या पूर्ण 26 भागामध्ये थांबले, आता घोरपड वेड समताभूमी इथं ते थांबलेत. त्या ठिकाणी त्यांचं सगळं काम चांगलं आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे स्वतः मी बघून आलो. त्यांनी काम केलं, एवढं चांगलं केलं. आज गंजपेठेत प्रत्येक ठिकाणी कुठेही कुठलाही त्रास असू दे त्यांनी काम सहकार्य करून केलेलं आहे आम्हाला. मेरा नाम हाफिज मोहम्मद रसूल है और 30 साल से मैं यहाँ रहता हूँ। विष्णु अप्पा हरिहर इससे पहले भी मेरे से मुलाकात हुई, पर वो अच्छा आदमी है और अच्छा हमारे से सब ताल्लुकात है। हमको ऐसा लगता है कि वो अच्छे से निभाड़ के आएंगे और वो पहले से हम 2 साल से उनको देखते, पर वो अच्छा आदमी है। हमको ऐसा लगता है ऐसा जो सोच है वो गलत है। ये तो उन लोग भी सबसे मिल के रहते और पूरे मुस्लिम हिंदू, हम यहाँ बहुत दिन हो गए, हम 30 साल से हम यहाँ रहते और अच्छे तरह से हम लोग मिल के रहते। म्हणून चांगलं आहे आणि काम करणारा मनुष्य आहे. तर अशा माणसाला निवडून द्यायलाच पाहिजे. काम त्यांचं कार्य चांगलं चालू ठेवणार, त्याच्याबद्दल वादच नाहीये. कामाचा अनुभव भावी आता विष्णू अप्पाच आमचे फिक्स आहेत. आमचे त्यांचं कुठलंही सांगितलेलं कुठल्या कामाला नाही म्हणत नाही, ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळं त्यांचं काम व्यवस्थित आणि चांगलं काम आहे. विष्णू अप्पा हरिहर यांनी आमच्या इथे खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेचे फॉर्म म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा, चांगल्या गरजू व्यक्तींना मदत केलेली आहे. आणि आधार कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड हे पटकन कमी वेळात काढून दिलेले आहेत. आता आमच्या झाडाचं काम सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली आहे. आम्ही 2-3 ठिकाणी जाऊन आलो झाडासाठी, पण त्यांनी आमची दखल घेतलेली नाही. तर त्यांनी आज दखल घेतलेली आहे. परमिशन आलेली ती सुद्धा पाहिलेली आहे. आता ते 2 दिवसात आम्हाला झाडे कापून देणार आहेत. आणि प्रत्येक वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही परत गरजू व्यक्तींना मदत केलेली आहे, गोरगरिबांना मदत केली आहे. आणि असं नाही की त्यांनी पुढे ढकलल किंवा उद्या या परवा या, असं त्यांच्या ऑफिसला कधीही जा, 24 तास त्यांच्या इथे म्हणजे व्यवस्थित सोय आहे. आणि कोरोना काळामध्ये किट वाटप केलेले आहे गरजू व्यक्तींना. परत ते औषध फवारणी म्हणा ते केलेलं आहे. मास्क वाटप केलेलं आहे. भरपूर मदत केलेली आहे. त्याच्यामुळे मतदान तर त्यांनाच देणार आम्ही, आमचं सगळ्यांचं तर. आणि ते निवडून येईन अशी खात्री आम्हाला, त्यांचा शब्द आम्हाला आहे.